नमस्कार, मी नंदिनी जगताप माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. गावी सगळ्यांना सांगितलं की 4 वाजता गणपती बाप्पाला घरातून बाहेर काढायचं आहे विसर्जनसाठी. तर त्याच तयारीमध्ये आम्ही होतो. मस्तपैकी गणपती बाप्पाला नाचत गाजत आम्ही बाहेर आणलं. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आणलं. तीन वेळा आईने सांगितल्याप्रमाणे गणपती बाप्पाला आमचं घर दाखवलं. ही कोकणातली जुनी पद्धत आहे. असं करत करत आम्ही नाचत गाजत गणपती बाप्पाला हळूहळू आमच्या गावच्या रस्त्यावरती तिकडे घेऊन आलो. मग काय, जगतापांच्या 3 सुनांनी जल्लोषमध्ये येऊन मस्त नाचत गाजत गणपती बाप्पाचं विसर्जनाची मजा घेतली. मग काय, 3 सुनांनी मस्त फुगडी घेतली, नाचत गाजत आलो. 3 सुना नाचतायत हे बघितल्यावरती जगतापांची मुलं तरी गप कुठे बसतात, ते पण आले. ए नाचो असं करत करत आम्ही नदीवरती पोचलो. नदीवरती पोचल्यावरती 3 भावांनी मिळून गणपती बाप्पाला हळूच गाडीतून बाहेर आणलं. बाहेर आणल्यावरती गणपती बाप्पाला बसवलं. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गावातल्या सगळ्या गणपती बाप्पाची आम्ही आरती केली. आरती केल्यावरती सगळ्यांनी एक एक करून गणपती बाप्पाला नदीच्या इथे आणलं. आणल्यावरती मस्तपैकी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं करत करत गणपती बाप्पाला पाण्यामध्ये नेलं. गणपती बाप्पाला पाण्यामध्ये नेलं आणि गणपतीवाला 3 वेळा डुबुक 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 केलं. गणपती बाप्पाला 3 वेळा पाण्यातून डुबुक डुबुक करून हळूहळू पाण्यामध्ये नेलं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. नमस्कार, माझा मिनी ब्लॉग